श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जसं तुम्ही करत असता तसं तुमच्या सोबत होत असतं, कारण कर्म हे नेहमी परत येत असतं. तुम्ही कोणाला आनंद दिला तर तुमच्याकडे त्याहून दुहेरी आनंद येत असतो. जर तुम्ही कोणाचं मन दुखावून आनंद मांडलात तर तुम्हाला सुद्धा तितकीच वेदना भोगावी लागत असते. म्हणून श्रोते हो, जसं कराल तसं अनुभवाल. त्यामुळे शक्य तितकं चांगलं करत राहा. तुमच्यासोबत दुसरे कसे वागतात हे विसरून तुम्ही दुसऱ्यांशी कसं वागता यावर लक्ष द्या. कारण श्रोते हो, वाईट कर्म माणसाच्या पाठी जन्मोजन्मी लागलेलं असते आणि प्रत्येक जन्मात त्याचा हिशोब द्यावा लागत असतोय. कोणाला फसवणूक, खोटं, कपट करून माणूस कधीही शांततेनं जगू शकत नसतोय. कर्म ही अशी एकच गोष्ट आहे की त्याचं परिणाम तुमच्या मुलांना सुद्धा भोगावं लागत असतात. श्रोते हो, म्हणून लोभ, मत्सर, अहंकार सोडून नात्यामध्ये प्रेम आणि आपुलकी ठेवा. कोणाकडे काय आहे किंवा कोणाकडे काय नाही हे विसरून फक्त देवावर विश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा. एक दिवस तुमच्याकडे जगातली सगळी संपत्ती असेल. फक्त मन शुद्ध ठेवा आणि माणुसकी जिवंत ठेवा. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमी जड असतं. ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपला असावा लागतो. एकनिष्ठ राहा, सगळी कामं होतील. कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत असते. आनंद आयुष्यात असायला हवा. 2 मिनिटाच्या फोटोसाठी तर कोणी पण हसतं. खोटं दाबून धरता येतं पण दाबून मारता येत नाही. सत्याचं सुद्धा अगदी तसंच असतं. तेही दाबून धरता येतं पण दाबून मारता येत नाही. कारण खोटं खोटंच असतं, म्हणून ते उघडं पडतंच. आणि सत्य हे सत्यच असतं, म्हणून ते बाहेर येतच. कोणाला दुःख देऊन मिरवलेला आनंद कधी सुख देऊ शकत नाही. कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते. तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नका. आपण परफेक्ट नसलो तरी प्रामाणिक आहे याचा जास्त आनंद असला पाहिजे. आयुष्यात लोक येतात जातात. काही स्वतःचा स्वार्थ साधायला येतात तर काही तुम्हाला कायमची सोबत देतात. जे जातात त्यांच्यासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. जे आहेत त्यांच्यासोबत मस्त राहायचं, हसत हसवत. जो माणूस दररोज देवाच्या सानिध्यात बसतो तो कोणत्याही परिस्थितीत उभा राहू शकतो. जिथं जीव अडकलेला असतो तिथं कुठलाच मोह नसतो. हवा असतो त्या व्यक्तीचा सहवास. बायकोपेक्षा सुंदर दिसणारे चेहरे त्याला एकापेक्षा एक दिसतील, पण त्याला आणि त्याच्या कुटुंबाला झेलणारी बायकोसारखी नेक कुठंच भेटणार नाही. पुरुषाला सांभाळणं त्याच्यावर भागण्या इतकं सोपं नसतं. कधी त्याची मैत्रीण, कधी बायको, तर वेळ प्रसंगी आई सुद्धा व्हावं लागतं. ज्याला नातं नको असतं तो भांडणानंतर सुद्धा सारखा चुका काढत बसतो. पण ज्याच्या जीवाला नातं महत्वाचं वाटतं
तो 100 वेळा माफी मागून माणूस सांभाळतो. वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोडा, पण जवळची माणसं तोडू नका. कारण स्वप्न परत येतात, पण माणसं कधीच परत येत नाहीत. जोपर्यंत निर्णय मोठ्यांच्या हातात असतात तोपर्यंत घर तुटत नाही. तेव्हा खरं तर घर तुटतं जेव्हा प्रत्येक जण मोठा होऊ लागतो. वडिलांनी कमावलेलं सगळं काही नेहमी वाढत राहायला हवं, मग ते धन असो किंवा सन्मान. उत्तर ही प्रत्येकाकडे असतात, फक्त प्रॉब्लेम एकच आहे, तत्वात बसत नाही. म्हणून काही जण शांत असतात. ज्या लोकांसाठी तुम्ही महत्वाचे नाही त्या लोकांपासून पुढे निघून जा. तिथं थांबून स्वतःच्या दुःखाला दुःखाचं आमंत्रण देऊ नका. स्वतःला ओळखायला वेळ लागतो, पण एकदा ओळखलं की दुनियेची मतं फारशी महत्वाची वाटत नाहीत. माणसानं एक वेळ बूट पॉलिश करून स्वाभिमानानं मोठं व्हावं, पण कोणाचं बूट चाटून कधीच नाही. आपण कोणावर कितीही प्रेम केलं, पण त्याचं मन जर दुसरीकडे असेल तर तिथं आपली किंमत शून्य असते. आयुष्यात पुन्हा पुन्हा कोणी येत नसतं, त्यामुळंच समोरच्याची कदर करायला शिका. जे लोभाने येतात ते वेळ सरले की निघून जातात, पण जी माणसं आपुलकीनं येतात ती संकटांनाही खांद्याला खांदा लावून उभे राहतात. घरातला वाद घरातच मिटवायचा असतो. तिसऱ्याचं ऐकून गावापुढं तमाशा मांडायचा नसतो, कारण आग लावणारी काडी विझवून जाते, मात्र पेटलेल्या घराची राख झाल्याशिवाय राहत नसते. ते नातं तिथं सोडलेलं बरं जिथं प्रेमाची आणि वेळेची भीक मागावी लागत असेल. प्रेम असो किंवा जीवन गरजेपेक्षा जास्त दिलं की पुढचा माणूस तो अर्धवट सोडून जातो. वर्षानुवर्ष एखादी गोष्ट जवळ सलट ठेवायची म्हणजे फार मुखवट हे वापरावे लागतात. साथ बरोबर असली की जगण्यात सुद्धा रुबाब असतो. सुख सुविधा असणं म्हणजे समाधानी असणं हा केवळ गैरसमज आहे. आपण आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी असणं म्हणजे समाधानी आहे. कानाचे कच्चे लोक परक्या नात्याला पण परके करतात. चप्पल जरी आवडीची असली तरी डोक्यावर घेऊन चालत नाही, तिला पायातच घालावी लागते. कोणत्या वयात खेळायचं आणि कोणत्या वयात कमवायचं हे वय नाही, तर परिस्थिती ठरवत असते. आयुष्यात शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नसते. नशिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करूनच देतो. त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणतोच. आपल्याला सांभाळून घेणारी व्यक्ती ही आपल्या आयुष्यात असेल तर कोणत्याच गोष्टीची भीती नसते. कर्तव्य पार पाडायला शिकलं तेव्हाच त्या हक्काला किंमत राहते. ज्यानं जग बदलण्याचा प्रयत्न केला तो हारला, ज्यानं स्वतःला बदललं तो जिंकला. आयुष्यात पुढे जायचं असेल तर स्वतःला कधी कमी समजायचं नाही. जर इच्छा पूर्ण झाली नाही तर राग वाढतो, जर इच्छा पूर्ण झाली तर लोभ वाढतो.
म्हणून सर्व परिस्थितीत संयम राखणं चांगलं असतं.